आपलं स्वतः असतं तर आपण टाकलं सेपरेट. आपल्या कसलं समोर बघितलेलं. हॅलो गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय चॅनल. कॉलेजमध्ये आलो आहे. कॉलेजमध्ये येऊन एक्झाम फॉर्म भरला. तर वाट बघतो मित्रांची येते तिकडे. आणि आज लेक्चर होतं का नाही काय माहीत, कारण सगळे फॉर्म भरायला गेले. शक्यता थोडी कमीच वाटते लेक्चर होण्याची. 1:30 वाजे आले तर जाताना एक काम करायचं समजा सांगितले ते, आणि दीदीने सांगितले ते सुद्धा न्यायचं आहे घरी. वर्गावर सगळे बसले बोलत. मी म्हणलं ब्लॉगची सुरुवात तरी करूया ना. सकाळपासून नाही केली ब्लॉगची सुरुवात. आता आवाज जरा मोठा येतोय, यायलाच पाहिजे. आबा म्हणले होते की प्रीतम तू नाकातनं बोलतो काय, आवाज थोडा वाढव तुझा बोलण्याची. वाढवला पाहिजे. मग आता कोणच नाही. कॅमेरा तेवढा बघतोय माझ्यावर, आजूबाजूला कोणच नाही. बघू वर्गामध्ये काय चालू आहे. आता क्रिकेटची मॅच चालू आहे. नक्की कुठल्या मॅच आहे ते माहीत नाही, पण मॅच चालू आहे आता विट्यात, म्हणजे कॉलेजच्या इथं ग्राउंडवर. मायनीमध्ये आलो. बस स्टँड म्हणून थांबलो इथं भारत माता विद्यालयाच्या. तुमचा येतोय. आज कॉलेज लवकर सुटलं कालच्या प्रमाणे. आज सुद्धा शेवटीचं लेक्चर होतं, ते झालं नाही. मॅडमच नव्हते आले. मायनीमध्ये थांबून दादाचा फोन आला. मी मायनीला येतोय. जाताना गाडी भेटतं तर मग थांबावं म्हणले इथे. हात करून जाण्यापेक्षा नंतर बरं चालत जायचं. डायरेक्ट घरापर्यंत गाडी भेटत. दादाचीच वाट बघतोय. येतोय दादा. यायचा 6 वाजले जाता. निघालं म्हणला घरातून. होतंय मग. त्याला आणलं फिरायला. ते हातगाडीला हात करत होतं. त्या पोलिसाला हात कर टोपी कुठं आहे मला. काय काय हा काय ट्रक काय काय कुठली गाडी ना ना घाल तू का A few moments later. त्या लेडीजनं आपलं स्वतः असतं तर आपण टाकलं सेपरेट. आपल्या कसलं समोर बघितलेलं. A few inches later. डॉगी आहे ना. डॉगी पुढे येतो. हा डॉगी आहे ना पुढचं. हा हा काय बोलणं झालंय. हा मी करतो नुसतं. नाव काय तुझं सांग ना. नाव तरी सांग. ए गोल्या नाव तरी सांग तुझं. नाव काय. नाव पण सांगणं झालंय गडी. बाहेर जाऊ नका. काय झालं एवढी एक्साइटमेंट कशाला. आला काका आला. आला काका. लय एक्साइटमेंट होतोय तो. गेला ओमकार. गेला ओंकार गेला. कुठे गेला हात दाखवतो नुसतं देऊ. गेला ओंकार गेला. आज घरी आल्यानंतर काय ब्लॉग केलाच नाही. तर डायरेक्ट आता करतोय. ब्लॉगचा शेवट करावा म्हणलं. 10 वाजले. आज उशीर झाला. उद्या लवकर उठायचं. त्या गहू गाळून घ्यायचं. त्याच्या अगोदर एका जागी करायचा.
उद्या थोडं काम आहे. त्यासाठी म्हणलं आज लवकर झोपावं, उद्या लवकर उठावं, कामाला लागायचं उद्या. म्हणजे रविवार सुट्टी, सोमवारी कॉलेजला जायचं, प्रॅक्टिस करायचं, लेक्चर मागे येतं. मंगळवारी शुभमदाचं साखरपुडा आहे, तिकडे जायचं आहे. आय वॉन्ट टू स्लीप. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा आणि प्लीज जे नवीन आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर वाढणं झाले, 322 आहेत, त्याच्यापुढे काय जाणं झाले. एवढा आवाज आबा बस आहे का? आबा म्हणत होते काल की प्रीतमचा आवाज नाकातनं बोललं की आवाज येतो, जरा मोठा आवाज काढ. आता मोठा आवाज काढतो. आता थोडा कमीच आवाज आहे, घसा थोडा वाटतोय. होईल उद्यापर्यंत नीट. भेटूया लवकर उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.